वेलकम टू दी अगेरा बीच रिसॉर्ट. संडे ट्रीट बांगडे आणलेत मार्केटमधून. दिव्यागरमध्ये ना छान फ्रेश बांगडे मिळत असतात. आणतानाच त्याचे आपण डोकी साफ करून आणतो आणि इथे रिसॉर्टला आल्यावर त्याचं असं शार्प छान कटिंग करत असतो. यामुळे काय होतं, मॅरिनेशन छान होतं आणि मसाला अगदी पूर्णपणे आतमध्ये जातो बांगड्यामध्ये आणि टेस्ट मात्र अफलातून लागते या बांगड्याची. स्पेशालिटी अशी आहे अगेराची की इथे आपण नेहमी फ्रेश फिशच देत असतो. तसंच हे दुसरे आहेत बेबी प्रॉन्स. तर बेबी प्रॉन्स बघाल तर फारच छान मिळायला लागलेत मार्केटला. त्याची साल पण अतिशय पातळ असते, टेस्ट अफलातून असते. ऑफकोर्स ह्याला साफ करायला निवडायला ना आपल्याला खूप वेळ द्यावा लागत असतो, पण आम्ही ते करत असतो. आणि त्याचे छान सुक्कं बनवलं जातं, ग्रेव्ही बनवली जाते किंवा आपल्या पद्धतीने जसं करायचं तसं आपण हे प्रॉन्स करू शकत असतो. अतिशय 5 ते 10 मिनटात होणारी ही डिश आहे. याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन होत असतात. तर चला आज आपण बघूया बांगडे आणि प्रॉन्सची ग्रेव्ही आणि प्रॉन्स सुखा हे कसं केलं जातं ते. तेल टाकलं जातं आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता ना नेहमी मी असा धुवून झाल्यावर त्याला असं तुकडे करत असते हातानेच किंवा फाडत असते. असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे, कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो फार छान येतो आणि त्याचा असा छान तळला जातो. त्यानंतर हे ग्रेव्ही जी आहे, मालवणी ग्रेव्ही आपण करतो आहे प्रॉन्सची, त्याचा हा मसाला आहे वाटलेला आणि त्यामध्ये अगेराचे खास काही वेगळे मसाले मिश्रण त्यात टाकलेलं आहे. त्यामुळे त्याचा असा अरोमा किचनमध्ये अफलातून असतो. मीठ टाकलं जातं आहे आणि ग्रेव्ही करताना ना नेहमी ती पाणी टाकल्यानंतर थोडीशी उकळू द्यायची असते. मग त्यामुळे टेस्ट त्याची खूप डेव्हलप होते अजून. आणि त्यानंतर मग जी काही मच्छी असते ती आपण त्यात सोडत असतो. तर आज आपण ही बेबी प्रॉन्सची ग्रेव्ही करतो आहे. सो बेबी प्रॉन्स त्यात आपण टाकले जाते. तसंच ही तयारी दुसरी चालली आहे. मॅरिनेशन केलं आहे बांगड्यांना, ते करून ठेवलेलं आहे. आपण बघत असाल त्या मसाल्याचा रंग फार सुंदर दिसतो आहे आणि ही ओली प्रॉन्स सोलून ठेवलेली आहे. बांगडे फ्राय केले जात आहेत. याचं कोटिंग देखील आपण विशेष करत असतो. कोटिंगमध्ये बऱ्याचशा प्रकारचं मिश्रण असतं. यामुळे काय होतं, एकतर फिश फ्राय करताना ती एकदम क्रिस्पी होत असते आणि बराच वेळ ती तशीच राहत असते. आता आपण करतोय प्रॉन्सचं सुखं. यामध्ये प्रत्येकाची पारंपरिक पद्धत वेगळी आहे, अगेराची देखील वेगळी आहे. यामध्ये काही लसूण असतो, कढीपत्ता असतो, कांदा, टोमॅटो असं सगळं मिश्रण आपण त्यात टाकत असतो. फ्राय झाल्यावर कांदा, लसूण फ्राय, मग कांदा. अगेराचे ना आपल्या गॅसच्या फ्लेम ज्या आहेत त्या अतिशय मोठ्या आहेत, तर पदार्थ पटपट होत असतात. त्यामुळे तिथेच थांबावं लागतं आणि सतत परतावं लागतं आहे, कारण हे कमर्शियल गॅस आहेत. आपल्या घरच्या जेव्हा आपण घरी करत असतो तेव्हा मात्र एवढं पटकन होत नाही. तर आणि हे त्यानंतर सगळे हे मसाले आपण टाकत असतो त्यात, हे सगळं फ्राय झाल्यावर. यामध्ये ना एक सुखा मसाला जो आम्ही बनवतो म्हणजे ह्याचा रेड चिलीचा आणि हळदीचा, तो एक खूप अनोखा फ्लेवर देत असतो सगळीकडे. आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं बिलकुल नाही आहे. टोमॅटो, मीठ आणि कांद्यावर जे काही थोडंफार असं मॉइस्टपणा असतो त्याच्यावर ते शिजतं. कोथिंबीर टाकली आहे वरून. चला आता जेवायची तयारी. हे प्रॉन्स सुखा आहे, मग बांगडा फ्राय केलेला आहे मस्त, राईस आहे, सोलकढी आहे, चपाती आहे आणि प्रॉन्सची करी आहे.